वेलकम इन टू तन्वीज फर्स्ट ब्लॉग. आज आम्ही चाललो आहे नाशिकची पेरूची वाडी बघायला. सो लेट्स गो. फायनली आम्ही पोहोचले पेरूच्या वाडीला आणि आता बघूयात कशी आहे पेरूची वाडी. सो चलो. एंट्री गेटवर मस्तपैकी तुळस लावलेली आहे, जी की खूप छान आहे. आणि आता आम्ही मध्ये एंट्री केलेली आहे आणि बघूयात अजून काय काय पुढे. रेनी डेजमुळं चांगली ग्रीनरी आलेली आहे. तर पेरूचे झाड पण खूप मस्त दिसत आहे. आणि यांनी पेरूचे स्टॉल वगैरे पण लावलेले. चाललो आहे आम्ही मस्तपैकी व्ह्यू बघत जे की खूपच सुंदर होतं. आणि हे आहे एक छोटासा ब्रिज, जिथे की बोटिंग वगैरे करतात. आणि इथनं आम्ही जाणार आहे पक्ष्यांची वाडीकडे. चलो, इथं आलो आम्ही पक्ष्याच्या वाडीकडे. आणि हे अक्षय कुमार करत आहे तिकीट वगैरे बाय. आणि तिकीट घेऊन नंतर आम्हाला एंट्री भेटेल पक्ष्यांच्या वाडीमध्ये. पक्ष्यांच्या वाडीत जाण्याच्या आधी आम्ही म्हटलं थोडं गेम वगैरे बघून घेऊ. आणि इथे झुमके पण आलेले होते, जे की आम्हाला घ्यायचे होते आणि मी घेतले पण. अँड पुढे गेलो तर आम्हाला गेमिंग वगैरे पण दिसले. आणि हे आता करतोय आम्ही पक्ष्याच्या वाडीमध्ये एंट्री. आता बघूयात कोणते कोणते पक्षी आहेत तिथे. चलो. स्टार्टिंगला आम्हाला दिसले गाईचे 2 वासरू व्हाईट कलरचे, जे की खूपच छान होते. बट काही बघत नाही आहे ते आमच्याकडे, फुल इग्नोर मारू लागले. चला जाऊ द्या, पुढे जाऊयात. पुढे भेटले आम्हाला शेळीसारखे दिसणारे बन्नूर बकरी, ज्यांचा लुक खूपच डिफरंट होता. आत्ता भेटलंय इमू, जो की पाणी पिण्यात व्यस्त आहे. आम्ही देतो त्याला आवाज, पण तो इकडे बघायला तयारच नाही आहे. देन जाऊ द्या म्हणलं, पुढं बघूयात. परत बन्नूर बकरी दिसली. हे आहेत कोंबडे, ज्यांच्या हेअरस्टाईल आहेत एकदम युनिक. कोंबडीची हेअरस्टाईल युनिक आहे. आपण पण सुरू करू एक वाडी नवीन. हे थोडे दिसत आहे आपल्या साईडचे कोंबडे. ह्या कोंबड्याचं काय चालू आहे काय माहीत. पुढे बघूयात काय. हा बर्ड कोणता आहे काही समजलं नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. खूप आहे पण. हे आहेत पान कोंबड्या, जे की बसल्या सगळे शांत, सगळीकडे बघत. आणि ही बघा कशी बघती टुकुर टुकुर. आणि आत्ता भेटलंय सोन्याचं तित्तर. बघा तर कसं आहे सोन्याचं तित्तर. सोन्याच्या तित्तरचं चालू काय आहे, पण काही तोंड दाखवत नाही आहे. काय माहीत काय चालू आहे याचं. चला पुढे जाऊयात. सोन्याबरोबर इथं चांदीचं पण तित्तर आहे. बघा चांदीचं तित्तर.
मोकार दिसायला हा चांदीचा तर थोडासा आगाऊ दिसतोय. बघा कशी चोच मारतोय. आणि हेअरस्टाईल पण मस्त केली आहे. अँड स्लो मोशनवाले बर्ड्स कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माहीत असेल तर हे कोणते बर्ड्स आहे ते. अँड आत्ता आलो आहे कबूतरच्या ज्यावाल्या कबूतरकडे. बघा किती सुंदर दिसतंय कबूतर. व्हाईट बसले सगळे शांत. हे लईच मध्ये मध्ये करतं यार. एका ठिकाणी बसत पण नाही शांत. इथे भेटला ब्लॅक ससा. खाली व्हाईट ससा पण आहे. बघा किती क्यूट दिसतोय आणि कसं बघतोय. हा ससा मस्त कॅमेराला बघतोय. जिथं कॅमेरा तिकडे तोंड. बघा कसं करतोय. जॉन का डॉन. आता इथे अक्षय कुमार देतोय त्याला पाला खायला. बघूयात खातोय का. खातोय. घेतलंय. भूक लागली वाटतं. दोन्ही पण खाऊ लागले. आत्याने घेतलं त्या ब्लॅकवाल्याला हातात. बट तो काही राहतच नव्हता. मग तिला सोडून आणि इथं परत ट्राय करतोय अक्षय कुमार की चल चल चल. पण तो म्हणतोय आता मी नाही येत. माझं पोट भरलेलं आहे. मी एकटाच खात असतो. आता नाही येणार. किती पण ट्राय कर मी नाही येणार. इथं भेटले बदक. सगळ्यांची काही ना काही ॲक्टिव्हिटी चालू आहे. कोणी शांत नाही आहे. आणि हे जरा आघूवाले ससे आहे. म्हणून पिंजऱ्यात बंद करून ठेवलं आहे. नंतर त्या ब्लॅकवाल्याला कसं बाहेर सोडलं होतं. आणि हे काय समजत नाही. पीक आहे की उंदीर आहे डोंट नो. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. क्यूट आहे ना मस्त. हे आहेत गावरान कोंबडी आणि तिचे पिल्लू. ते बघा बाहेर. चल चल. त्यांना खायला वगैरे देत असतील. चल चल. हे का मला वाटलं उंदीर आहे. डुक्कर. चल 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 चल. त्यांना कोणतरी खायला देतं काही म्हणून ते बाहेरच आहे. ते बघ ना कशाला. बाय 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 बाय. चलो चलो बाय बाय. हा आहे सरडा. बघा किती मोठा आहे. फक्त डोळे फिरवत इकडनं तिकडनं. पण तो काही हालत नाही आहे. कसे डोळे फिरवले. कबूतरसोबत परत भेट झाली आहे. बघा कसे चालते तुरू तुरू. इथे कोंबडा पण आला आहे. चिमणीचे घरटे वगैरे खूप सारे होते. चांगलं व्ह्यू बनवलेला आहे यांनी. ते मोगली पण आहे. बघा कसं स्माइल करतो आणि स्टाईल मारतोय. इकडं काय बघणं चालू आहे. काय कासव.
अमेरिकन कासव. चला बघूयात कसे आहेत. धीरे धीरे बढ़ रहा है वो एक दूसरे की ओर. हे इकडे आलो आता झेब्रा फिंचवाले बर्ड्स बघायला. अरे यार चल. एक बदक बघा, फुल ऑन डिसिप्लिन, एक के पीछे एक चलते रहो चलते रहो. आता भेटत आहे गाईच्या वासरूला. आता आलोय लव्हबर्ड्सकडे. लगेच दिसले लव्हबर्ड्स बघा किती मस्त झोपलेत. हेलो डोरेमॉन, चलो आगे चलेंगे. मिकी माऊस. आणि ह्या इमोचं चालवतं इकडून तिकडून पळणं. आता चाललोय मिठ्ठूकडे. मिठ्ठू तर उडाला यार बघून. काय खातोय? आत्तापर्यंत तुम्हाला वाटलं असेल की हा सरडा आर्टिफिशियल आहे, बट तो आर्टिफिशियल नाही, तो ओजी आहे. आम्ही तर कोणी घेतलं याला हातात, पण हे कोण होते काय माहीत, त्याने घेतलं होतं हातात तर आम्ही हे व्हिडिओ करून घेतलं. बघा कसं चालतोय. हा आहे क्रिम्सन बेटी पोपट फ्रॉम आफ्रिका. काय खात आहे पण हे? काहीतरी लपवलं वाटतं खायला. बघा कसे भांडण करू लागले. तो म्हणतो इकडं नको येऊ, तिकडंच थांब. आता चाललो या सगळ्या पोपटसोबत खेळायला. चला. इथे खूप भारी बसले. इथे एक माझ्या हातावर आणि एक पॉकेटवर आणि एक मामाच्या डोक्यावर मोठ्याचं काही नावच घेत नाही. आणि आत्ता याला मस्त झोका देऊ लागली. खायला दिली की लगेच येतात सगळे एका ठिकाणी. आणि हा बघा काय कान खाते. कान खायचं काही सोडतच नाही हा. अक्षय कुमारची बारी बघा. सगळे अक्षय कुमार कसे अटॅक करतात. आणि हे अक्षय कुमार याला खांद्यावर घेऊन असं फिरताय लाईक पुष्पा. याला घरी घेऊन जाता. घेऊन जा. याला खाली बोलवतोय बिकॉज याला त्याच्या हातावर बसवायचंय. हातावर बसवलं की यांना लगेच काही ना काही खायला पाहिजे. बघा कसं म्हणतोय लगेच ते. आता हा सिल्वरवाला पण लगेच हाताकडे बघतो. खायला दे म्हणे.
डोक्यावरच बैठा त्या बाप्पाच्या. त्याला धरलं की हे करता इथे. ओय, उठ. चल ना. हे दोघं थोडे खतरनाक आहे. भांडण करतायत. तेव्हा ते कशी भांडण करतात. गेले बघा रे हे दोघं. हा पण बघा हे काळे थोडेसे खतरनाक आहे. पक्ष्यांसोबत झालं आहे आमचं खेळणं आणि आता आम्ही बाहेर आलो आहे आणि इथं चालू आहे गेमिंग शो. फायनली पक्ष्यांची गाडी बघायची झाली आणि आता आम्ही चाललो आहे पेटपूजा करण्यासाठी. चलो. आता इथे आम्ही खाणार आहे चुलीवरची मिसळ. चलो टेस्ट करेंगे चुलीवरची मिसळ कशी. पकोडा भज्या आहे. अजून काय काय हा हे बघ एक तर मिसळ पाव, मिसळ भाकरी, शेवरसा भाकरी. सो आम्ही घेतलं इथे मिसळपाव, पापड, बाजरीची भाकर आणि गुळाची जिलेबी अँड बटाटे अँड कांद्याची भजी. सगळ्यांची टेस्ट अतिशय छान होती. अँड देन डिझर्टसाठी आम्ही घेतली पेरू स्पेशल आईस्क्रीम अँड चहा, जे की हे पण खूप छान होतं. सो अशी होती पेरूची वाडी. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिजिट द्या. खूप छान लोकेशन आहे, तुम्हाला पण आवडेल. चलो मिलेंगे नेक्स्ट व्लॉग में. टाटा बाय बाय.